Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to write 1.1 Walk a Little Slow Daddy Poems Hard Words. So my name is Sapna teacher. Hard words: conversation, संभाषण, communicate, संवाद साधणे, thoughts म्हणजे विचार, sometimes म्हणजे कधी कधी, reasons कारणे, sentence वाक्य, indeed म्हणजे खरंच किंवा नक्की, स्विमिंग पोहणे, नेबर्स शेजारी, ग्रँडपॅरेंट्स आजी आजोबा, कझिन्स म्हणजे चुलत किंवा मावस भावंड, हेजिटेट जे संकोच करणे, फेवरेट आवडता, हॉलिडे सुट्ट्या, एक्सपिरियन्स अनुभव, कंप्लीट पूर्ण करणे, डिस्कस चर्चा करणे, ग्रुप गट, रिव्ह्यू म्हणजे उजळणी किंवा पुनरावलोकन, ॲक्टिव्हिटीज उपक्रम, फुटस्टेप्स पावलांची चिन्हे, फॉलोईंग मागे जाणे अनुसरण करणे, लीडिंग मार्गदर्शन करणे पुढे नेणे, ग्रो अप मोठा झालेला प्रौढ, समडे एखाद्या दिवशी, अननोन अज्ञात, ॲडॉप्ट स्वीकारणे अंगीकारणे, क्वालिटीज गुण वैशिष्ट्य, रिफर्स म्हणजे संदर्भ, ॲक्च्युली प्रत्यक्षात खरं तर, ॲक्ट कृती, वर्कशॉप स्वाध्याय, ब्रॅकेट्स कंस, प्रॉपर योग्य विशेष इच्छा किंवा शुभेच्छा, ॲडॉप्ट आत्मसात करणे, रायमिंग यमक जुळवणारे, इम्प्लाय सूचित करतो, अंडरस्टँडिंग समजूतदारपणा किंवा समज, ॲक्शन्स कृती, कंटिन्युअस सतत चालणारा, फ्युचर भविष्य, स्टेट अवस्था, डिस्कशन चर्चा, बुलेट पॉईंट्स मुद्देनिहाय माहिती, नॉलेज ज्ञान, रोल मॉडेल आदर्श व्यक्ती, ॲप्रिशिएट कौतुक करणे, ओकेजन प्रसंग, रिअलाइज लक्षात आले, मेंबर सदस्य, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, ॲक्युरसी अचूकता, फ्रेम वाक्य तयार करणे. सो आपण इथे सगळ्या या पोएमचे वॉर्मिंग अप, वर्कशॉप आणि पोएमचा अर्थ या सगळ्यांचे हार्डवर्ड्स दिलेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.